अल्पवयीन मुलीवरील अत्याचारानंतर मालेगावात जमाव आक्रमक झालाय। आंदोलकांनी कोर्टात शिरण्याचा प्रयत्न केला। आक्रमक मोर्चेकरांवर पोलिसांनी लाठीमार केला। डोंगराळे गावात 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आणि अर्थातच या संतापजनक कृत्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे। मालेगावात आज सकाळपासून बंद पुकारण्यात आला, बंद पाळण्यातही आला, मात्र त्यानंतर आता जमाव हा आक्रमक झाला। मोर्चेकरांनी थेट न्यायालय गाठलं आणि न्यायालय परिसरात आक्रमक होत परिसरातील दुकानांची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला। यावेळीच पोलिसांसमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झालेली आहे। या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांकडून लाठीमारही करण्यात आलेला आहे। काही नेत्यांच्या प्रतिक्रियाही आपण या संदर्भात घेतल्या। जमाव आक्रमक होणं साहजिकच आहे। मागणी करण्यात येते ती आरोपीला ताब्यात द्या याची। न्यायालयीन कारवाई या प्रकरणात होते। लवकरात लवकर आरोपीला शिक्षा व्हावी, चिमुकलीला न्याय द्यावा अशी मागणी आता या संतप्त जमावाकडून करण्यात येते आणि त्यामुळेच मालेगावमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे। पोलिसांच्या हातातून परिस्थिती जात असताना पाहायला मिळते, कारण मोठ्या प्रमाणात हे मोर्चेकरी न्यायालयीन परिसरात पोहोचलेले आहे। न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आलेला आहे। राज्य सरकारने या प्रकरणाची दखल घ्यावी, लवकरात लवकर चिमुकलीला न्याय द्यावा अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होते। राजकीय प्रतिक्रियाही या संदर्भात समोर आलेली आहे। अधिक माहिती घेण्यासाठी जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी संतोष खताळ सध्या माझ्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले। संतोष, सध्याची काय परिस्थिती आहे? पोलिसांकडून लाठीमारही करण्यात आलाय। जोरदार आक्रमक जेव्हा आक्रमक झाले त्यावेळेस पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य प्रकारचा लाठीमार सुद्धा करण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांना ऍक्शनमुळे आता जास्त कुमक देखील मालेगावमध्ये मागवण्यात आलेली असून या ठिकाणी पळापळीचे वातावरण देखील निर्माण झाले होते आणि गेटवरून उड्या मारून आंदोलक हे पळापळी करत सुटल्याचे चित्र बघायला मिळत आहे। त्यामुळे मालेगावात देखील प्रत्येक रोज पोलिस बघायला मिळत आहे आणि तणावपूर्ण शांतता मालेगावमध्ये निर्माण झाली आहे। जी संतोष, या मोर्चा संदर्भात आधी माहिती होती का पोलिसांना? प्रशासनाकडून परवानगी घेण्यात आली होती का? आणि जर तसं असेल तर मग या ठिकाणी पोलीस बंदोबस्त का वाढवण्यात आला नाही? कालच मोर्चा लोकांनी निवेदन देत सांगितलं होतं की उद्या मालेगाव बंद ठेवणार आहे आणि 11 वाजेच्या सुमारास मोर्चा देखील काढण्यात येणार आहे। हे आधी त्यांना जिल्हाधिकाऱ्यांना लेटर आणि पत्र पण दिल्यात आले आहे। पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला होता, मात्र जमाव इतका प्रचंड वाढत गेला की तालुक्यातले लोक तिथे जमा झाले। त्यानंतर जमाव आक्रमक होत न्यायालयाच्या आवारात आला आणि घोषणाबाजी केली, आरोपीला आमच्या ताब्यात द्या आणि आम्ही त्या कॉलेज ग्राउंडवर त्याला फाशी देऊ किंवा त्याचे अंदाजे तुकडे तुकडे करू अशा आंदोलकांची मागणी केली। त्यामुळे आंदोलकांनी चिडतच गेले आणि जवळपास हजारोच्या संख्येने लोक न्यायालयाच्या आवारात आले आणि तोडफोड देखील करण्याची सुरुवात केली होती। त्यामुळे पोलीस देखील या ठिकाणी आता आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न करत आहेत। संतोष, सध्या आरोपी पोलिसांच्या कोठडीत आहे, मात्र न्यायालयाबाहेर जे मोर्चेकरी जमलेत, जे आंदोलक जमलेले आहे, ते काय मागणी करतायत? त्यांचं काय म्हणणं आहे? जमाव इतका आक्रमक काहीतरी जमाव म्हणतो त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या किंवा त्याला तात्काळ फाशी द्या अशी मागणी जमावाकडून होत आहे आणि पोलीस देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला। त्याला न्यायालयीन कोठडी आहे, पोलीस कोठडी 7 दिवस होती, त्याचे शासन कोर्ट करेल, पण जमाव ऐकण्याच्या परिस्थितीत नाही। जमाव म्हणतो त्याला आमच्या ताब्यात द्या आणि आम्हीच त्याला शिक्षा करू। संतोष, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, वरिष्ठ पोलिसांनी याची नोंद घेतली आहे का? आणि ते अधिकारी या ठिकाणी या जमावाची समजूत काढण्यासाठी येणार आहे का? त्याबद्दल काय माहिती मिळते? मग जमावाच्या अधिकाऱ्यांनी देखील समजूत काढली। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। स्वतः मंत्री, शिक्षण मंत्री दादा भुसे हे देखील तळघोबून मालेगावातच आहेत। ते देखील जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र जमाव काय ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसत होते। मात्र आता पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे। जी संतोष, पुन्हा एकदा तुमच्याकडे माहिती घेण्यासाठी येते। सध्याची दृश्य आपण पाहतोय। मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता आणि त्यानुसार मोर्चा काढलाय, मात्र परिस्थिती सध्या नियंत्रणाच्या बाहेर गेलेली आहे। आंदोलक आक्रमक झालेत।